सुना येते घरा या नव्या मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की शिवनाथ आणि उमा दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलेलं असतं. भास्कर शिवनाथाला मारण्यासाठी बंदूक त्याच्या डोक्यावरती ताणून धरतो, पण उमामध्ये येते आणि आबा त्यावेळेला परत फिरतात. पण शिवनाथ उमाच्या लग्नाने आता वादाची ठिणगी पडते. त्यांचं कुटुंब विस्कळीत होतं. उमाशी असलेले सगळे संबंध पद्मा तोडून टाकते. त्यानंतर भास्करचं लग्न होतं आणि ज्या वेळेला पद्माला पाहण्यासाठी पाहुणे आलेले असतात ते उमाबद्दल तर वाईट साईट बोलतातच, पण सोबतच पद्माबद्दलही खूप घाणेरडे अपशब्द वापरतात. पद्मा त्या मुलाला सुद्धा सारखा सरळ करते, त्याचं थोबाड फोडते, खूप मोठा राडा होतो. आता तो मुलगा त्याच्या आईबापाला घेऊन बाहेर येतो आणि तिथेही शिवनाथासोबत त्याचे वादावादी होते. शिवनाथही त्याला मारतो आणि या सगळ्याचा धक्का आबांना सहन होत नाही. त्यांचा जीव जातो. उमा आबांना शेवटचं पाहण्यासाठी येते आणि तिथेच खूप मोठा राडा होतो. भास्करने गुंड पाठवलेली असतात त्यांना मारायला, पण शिवनाथ त्या गुंडांना कुत्र्यासारखा पडवतो. त्यांना धूळ चारतो आणि उमाला आबांपर्यंत घेऊन जातोच. पण तिथेही आबांच्या प्रेतावरती पद्माने शपथ घेतली, तीही उमाच्या विरोधात. आता ती शपथ काय आहे, हे सगळं नक्की कसं घडतं बघूयात. त्यासाठी नव्या मालिकेचा भाग तुम्ही जरूर पहा, तेही शेवटपर्यंत प्रेक्षकांनो. उमा शिवनाथ दोघेही मंदिरामध्ये लग्न करतात. 7 फेऱ्यांना सुरुवात झालेली असते. तोपर्यंत घरातल्यांना लग्नाबद्दल कळतं आणि सगळेच जण चवताळून उठतात. भास्कर तर डोक्यात राग घालून घेतो आणि डायरेक्ट बंदूकच काढतो. त्यानंतर अख्खं कुटुंब मंदिराकडे यायला निघतं. सर्वजण गाडीत बसतात. तोपर्यंत इकडे सप्तपदीही पूर्ण झालेली असते आणि घरातल्यांना यायला खूपच उशीर होतो, कारण ज्या वेळेला ते येतात तेव्हा सर्व विधी संपवून फक्त शेवटची विधी राहिलेली असते, ते म्हणजे मंगळसूत्राची. घरचे मंदिरात पोहोचतात खरं, परंतु तोपर्यंत शिवनाथाने मंगळसूत्र उमाच्या गळ्यात घातलेलं असतं आणि तिथेच घरातल्यांची एंट्री होते. आबासाहेब शिवनाथला ओरडतात की शिवनाथ थांब, पण फारच उशीर झालेला असतो, कारण लग्न संपन्न झालेलं असतं. उमा शिवनाथ घरातल्यांना पाहिल्यानंतर धक्क्याने उठतात. घरातले सर्वजण जवळ येतात. आबा आता शिवनाथ काही बोलणार त्याला थांबवून त्याला जाब विचारतात. त्याला नाही, खरं तर उमाला जाब विचारतात की उमे काय करून ठेवलं ग हे? अगं लग्नासाठी तुझ्यासाठी स्थळ आलं होतं ना, आता काय लोकांना त्या उत्तर द्यायचं आहे? मी सबूत देऊन बसलो होतो ग उमे, आता काय करू मी? कुठल्या तोंडानं जाऊ त्यांच्यासमोर? पद्मासुद्धा शिवनाथाच्या अंगावरती धावून जाते की काय रे भिकारड्या, बेवारशा कुठल्या? अरे ज्या घरानं तुला सांभाळलं त्याच घरात स्वतःची चूल मांडलीस वाई तू. आणि ती त्याच्या अंगावर हात उचलणार तोपर्यंत उमा तिला थांबवते की तायडे नाही. पद्मा तिला विचारते की उमे काय करून ठेवलं का तू? आपलं ठरलं होतं ना की एकाच घरात लगीन करून दोघे जाणार आहोत, एकाच घरात आपला संसार थाटणार आहोत, एकमेकींसोबत सावलीसारखं राहणार आहोत. मग या भिकारड्यासोबत लग्न कसं केलंस तू? अगं या बेवारशानं तुझ्यावरती कसली करणी केली उमे? उमा घाबरतच पद्माला सांगते की हे फक्त तू म्हणायचीस ताडे, आणि ती खुलासा करते की मला पहिल्यापासूनच शिवा आवडतो. घरातल्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. पद्मा त्याच्यावरती चवताळते की बेवारशा, अरे तुझी लायकी तरी आहे का माझ्या बहिणीवरती प्रेम करायची? या भिकाऱ्यासोबत संसार थाटणार आहेस तू, अनाथासोबत? पद्मा मोठा गैरसमज करून घेते. शिवाला ती विचारते की अच्छा, म्हणजे असा डाव होता तर तुझा, म्हणजे तुझा आमच्या पैशावर, आमच्या धंद्यावर, आमच्या दागदागिन्यांवरती डोळा होता तर? आमच्या घरातलीच पोरगी पटवली म्हटल्यानंतर हे सगळं आपसुकच तुझं होणार होतं. ते डोकं बडवून घेत म्हणते की असा डाव होता तर तुझा. ओळखला र तुझा डाव. चल बोल, काय पाहिजे तुला? शिवनाथ हात जोडून त्यांची माफी मागतो की आबासाहेब, माईसाहेब, अहो तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, नाव दिलं, एवढं प्रेम केलं माझ्यावरती, मला काय बी नग. आणि पद्माताई, मला जर काही हवं असेल ना तर तुम्हा सगळ्यांची साथ आणि उमेचा हात हवाय, कारण मी उमेवरती पहिल्यापासून खरं प्रेम केलं आहे, अगदी मनापासून. पुन्हा सर्वांना मोठा धक्का बसतो.
भास्कर डायरेक्ट शिवनाथवरती बंदूकच रोखून धरतो. त्यावेळेला शिवनाथाचा जीव वाचवण्यासाठी उमा आडवी येते आणि ती तिच्या आबांकडे जेव्हा पाहते ना, आबांचा नाईलाज होतो. शेवटी आता उमाने चूक केलीच आहे आणि शिवनाथ आता तिचं सौभाग्य आहे. आबांना तिला विधवा करायचं नसतं, म्हणूनच भास्करच्या हातातली बंदूक ते काढून घेतात. पद्मा तिला विचारते की उमे, अगं काय झालंय तुला? अगं, अख्खं आयुष्यभर तू या अनाथाच्या सोबत राहणार आहेस? अगं काय लायकी आहे याची? हे बघ, आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊयात. तू तुझे एक काम कर, तू ना हे हे इथले इथे सगळं काही थांबव. आपण ना आता घरी जाऊयात आणि हे हे मंगळसूत्र आहे ना, ते आता काढून फेकून दे. पद्मा उमाच्या मंगळसूत्राला हात घालणार. उमा तिला सांगते की नाही तायडे, आता हे फक्त मंगळसूत्र नाही आहे गं, हे माझं सौभाग्य आहे. उमाच्या तोंडून ते शब्द ऐकताच पद्मावरती जणू मोठा आघातच होतो. पद्मा धक्क्याने विचारते की उमे, अगं काय करायला लागलीस? या या अनाथासाठी तू रक्ताचे नाते विसरतेस, आमच्याशी नातं तोडतेस. ती आबा तिच्या आईकडे जाऊन कळ घालते की उमेला समजावा ना, सांगा ना तिला काहीतरी. पण आबाने आता उमाशीच असलेले सगळे संबंध तोडलेले असतात. पद्माला ते सांगतात की थांब, आणि पद्माला ते ओढत घेऊन चाललेले असतात. पण त्यावेळेला उमाने जे काही केलं त्याचा राग मनात असतो आणि त्यामुळेच पद्माच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. पद्मा आबाचा हात झटकते आणि उमाकडे येते. उमाला ती स्पष्ट शब्दात सांगते की आजपासून माझी बहीण माझ्यासाठी मेली. माझा आणि तुझा आता काही बी संबंध नाही आहे. दोन बहिणी म्हणजे एक जीव. शिवनाथाचं सोबत उमाने लग्न काय केलं, या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडते. पद्मा तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडते. उमा तिला समजवायला पुढे येणार. पद्मा तिला धमकी देते की थांब, जवळ यायचं काम नाही. माझी बहीण माझ्यासाठी मेली, तिच्या नावाने मी शेवटची आंघोळ केली असं समज. आणि रागाने ती निघून जाते. तिच्या पाठोपाठ आबा, भास्कर आणि शालिनीसुद्धा निघून जाते. शालिनीला उमाची काळजी वाटते, पण तिच्यासाठी घरचे महत्त्वाचे असतात. घरच्याने आपल्याशी सगळे संबंध तोडले, रक्ताची नाती तुटली. उमाला वाईट वाटतं, ते हादरून जाते. शिवनाथ वेळेवरती तिला सावरतो. काही वेळानंतर शिवनाथ उमाला घेऊन स्टँडवरती येतो, कारण आता ते गाव सोडून निघून चाललेले असतात. पण आजूबाजूचे लोक त्यांच्याविषयी नको ती चर्चा करायला लागतात. काय पण म्हणा, गाड्यानं पोरगे मात्र चांगले कटवल्या, श्रीमंत घरची. म्हणे खंडोबाचं पोरगं. कुठेही टाकून दिलेली अवलाद आहे कुणाची काय माहिती. अरे ज्यानं घर दिलं, ज्यानं लहानाचं मोठं केलं, ज्यानं घास भरवला, त्याच्या डोक्यावर बसून त्याचाच गळा कापला की. उमा शिवनाथाला समजावते की तू यांच्याकडं नगं लक्ष देऊ. पुन्हा लोक त्याच्याविषयी चर्चा करतात. तेही त्याच्या तोंडावरती की काही म्हणा, श्रीमंत होण्याचा चांगला फॉर्म्युला आहे. श्रीमंतावर घरची पोरगी गाठवायची आणि नंतर असं पळून जायचं. अय पळपुट्या, अय पळपुट्या म्हणून शिवनाथाला सगळे डिवचायला लागतात, चिडवायला लागतात. इतक्यात गाडी आलेली असते, पण त्यावेळेला शिवनाथ गाडीवरती जोराचा हात आदळतो. उमा समजावते की शिवनाथा, नगं यांच्याकडे लक्ष देऊ. ही लोक तुझ्याबद्दल काही बी बोलतील, तू राहू देत, सोडून देत. पण शिवनाथा तिथे धक्कादायक निर्णय घेतो की नाही उमा, आतापर्यंत मला ठाऊक नव्हतं की मला काय करायचं आहे, पण मला आता कळलंय. आपण हे घर, हे गाव सोडून कुठेही जाणार नाही आहोत. उमा सांगते की नका शिवनाथा, ही लोक तुझ्याबद्दल काही बी बोलतील, काही बाई तुला ऐकून घ्यायला लागल. इथं नगर राहायचं, आपण गाव सोडून जाऊ. तरीही शिवनाथा त्याचा हट्ट सोडतच नाही. उमा शिवनाथाला चालायला सांगते, पण शिवनाथ तिला म्हणतो की नाही उमा, मी खंडोबाचं लेकरू आहे ना व. मग त्याचं जर माझ्या डोक्यावर छत्र असेल तर मी का कोणाच्या बापाला घाबरू? आणि तसं बी मी तुमच्यावरती प्रेम केलं आहे. मी याच गावात राहणार आणि ही लोक जे बोलतात ना मला, त्यांच्या समोर मोठा होऊन दाखवणार. कारण जर परत दुसरा कुठला अनाथ या गावात असेल ना, तर ही लोक त्याला जगू देणार नाहीत, चुकाने पळपुटा म्हणून चिडवतील. शिवनाथ तुम्हाला सांगतो की याच गावात मी तुमच्यासोबत माझा संसार उभा करणार, आपला संसार.
तसं बी या गावातल्या लोकांचे खूप सारे उपकार आहेत माझ्यावरती. परत कधी कोणी मला पळपुटा म्हणलं नाही पाहिजे. याच गावात राहून मी आपला संसार मोठा करून दाखवणार. तुमच्या पायाशी सगळे सुखसोयी आणून टेकणार. हे वचन आहे शिवनाथाचं तुम्हाला. शिवनाथ उमाच्या हाती हात टेकून तिला वचन देतो आणि उमासुद्धा खूपच खुश होते. तिला शिवनाथावरती प्रेम केल्याचा अभिमानच वाटतो. शिवनाथाने आता त्याच गावात राहून त्याचा संसार मोठा करून दाखवण्याचा विडा उचललेला असतो. कालांतराने आता उमा त्या वाड्यातून गेली. सर्वजण धक्क्यात असतात तिने लग्न केल्यामुळे, पण भास्करचं लग्न होतं आणि त्या वाड्यात पुन्हा एकदा आनंद येतो. शिवनाथाच्या छोट्याशा झोपडीत उमासुद्धा त्याच्या संगतीनं, त्याच्या साथीने, त्याच्या खांद्याला खांदा देऊन आनंदाने आणि नीटाने तिचा संसार थाटते. उमाच्या शिवनाथाकडून कुठल्या बी अपेक्षा नसतात, पण शिवनाथाला सगळ्या सुखसोयी तिच्या पायाशी आणायच्या असतात आणि तिचा आनंदच त्याची ताकद बनतं. तो मिळेल ते सगळं कामं उचलायला लागतो, मिळेल ती सगळी कामं करायला लागतो. आणि नेमकी त्याच्यासमोर येऊन एके दिवशी उभी राहते ती म्हणजे पद्मा. पद्माच्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल राग धुमसतच असतो. त्याला बघता क्षणी उमा त्याला बघून पुन्हा हिणवायला लागते की भिकारडी अनाथ. शिवनाथाला खूपच वाईट वाटतं, पण दुर्लक्ष करतो तो. घरी आल्यानंतर आदळआपट करते, उमासोबतचा फोटो फेकून देते. दोन बहिणी एक जीव आता वेगळे झालेले असतात. काही दिवसानंतर पद्मासाठी सुद्धा काही पाहुणे येतात. स्थळ आलेलं असतं, पण त्यावेळेला तो मुलगा इतक्या नीच पातळीला उतरतो आणि विचार करायला लागतो. तो आबांना सरळ सांगतो की तुमची धाकटी मुलगी ती पळून गेली या घरातनं. आता तुमची मोठी मुलगी पळून जाणार नाही याची काय गॅरंटी? नाही म्हणजे ऊस तुम्हाला आवडतो ना, ऊसाचे तर अख्खं वावरच आहे तुमचं. आता त्याच वावरात तुमच्या मोठ्या मुलीनं कुणासोबत संसार थाटलाय कुणास ठाऊक. इतक्या घाणेरड्या शब्दात तो बोलतो. मग तेच म्हणतोय मी की स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या की तुमची मुलगी जाणार नाही, आणि जरी तुमची ही मुलगी गेली तर आम्ही काय करायचं? आता त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवते पद्मा. थाटात खुर्चीवर बसते आणि त्याला उठायला सांगते. उठ. तो उठतो. त्यानंतर तीही चवताळून उठते. त्याचे कॉलर पकडून त्याला विचारते की काय रे, स्वतःचं थोबाड बघितलंय का आरशात? माझ्यासोबत संसार थाटण्याची स्वप्न रंगवायला आलास आणि येऊन आमच्याच घरात येऊन आमच्याचबद्दल वाईट बोलतोयस. निघ इथनं चल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, तुला आणि तुझ्या आईबापाला त्याच उसात बांधून ठेवीन आणि संसार कसा करतात उसात ते पण शिकवीन. चल निघ. आणि ती जोराची चापटही लगावते त्याला. त्यावर आता त्याचे आईवडील विचारतात की काय मुलीचे संस्कार आहेत. तेव्हा पद्मा त्यांना सडेतोड उत्तर देते की ज्या भाषेत प्रश्न विचारला त्या भाषेतच उत्तर दिलंय तुम्हाला. आणि एवढ्यावरच पद्मा थांबत नाही. ती त्यांना धमकी देते की माझं टाळकं सरकायच्या आत इथून निघायचं, नाहीतर तुमच्या पोराला माझ्याशीच काय दुसऱ्या कुणाचे बी सोबत लगीन करायच्या लायकीचा ठेवणार नाही. आता ते पाहुणे मंडळी तेथून निघून जातात. आबासुद्धा त्यांच्या पाठोपाठ त्यांची माफी मागायला बाहेर आलेलेच असतात. पण नेमकं त्यांच्या पाहुण्यांना शिवनाथच भेटतो आणि तो विचारतो की साहेब लगीन ठरलं काय? तेव्हा तो पद्माबद्दल अभद्र काही बी बरळायला लागतो. तो बोलतो की लगीन आणि तिच्याशी, अरे तसल्या पोरीशी कोण लगीन करतंय? कसली रागीट आहे ती? शिवनाथ म्हणतो की राग आहे त्यांच्या मनात, पण त्या स्वभावाने लई चांगले आहेत. तेव्हा तो म्हणतो की तू कोण आहे रे तिची बाजू घेतोय? आठवलं, तू तोच ना तिच्या धाकट्या बहिणीला पळवून घेऊन जाणारा. अरे मग हिला बी पळवून घेऊन जायचं ना, म्हणजे लोकांच्या अंगावरती अशी रागानं आली तरी नसती. त्यावर शिवनाथ आता डायरेक्ट त्याच्या कॉलरच धरतो आणि त्याला विचारतो की या घराबद्दल, माझ्या पद्माताईबद्दल आणि आमच्या आबाबद्दल काही बी ऐकून घेणार नाही. आणि शिवनाथ त्याचं डायरेक्ट थोबाड बी फोडतो आणि त्याला सांगतो की चल निघ इथून, आमच्या आबासाहेबांबद्दल बोलतोय. परत जर काही बी बंगाळ बोललास ना तर जीभ हाचडून ठेवील. नाव नाही लावणार शिवनाथ. आणि ती पाहुणे आता तेथून पटकन बुडाला पाय लावून पळत सुटतात. आबांनी ते सगळं दृश्य पाहिलेलं असतं की शंकरने त्या आलेल्या मुलाला मारहाण केली आहे वगैरे.
प्रेक्षकांनो, भाग जरी संपत असला तरी पुढे धक्कादायक ट्विस्ट आलाय. कारण अचानकच आबांचा जीव जातो. शिवनाथ उमाला घेऊन तिथे हजर होतो, पण भास्कर त्यांची वाट अडवतो. उमा त्याला गायावाया करते, भीक मागते, पण भास्कर म्हणतो की तुझ्यासाठी तुझा बाप तेव्हाच मेला. उमाला कोणीही वाड्यात जाऊ देत नाही, पण त्यावेळेला शिवनाथ भास्करच्या त्या गुंडांची चांगली धुलाई करतो. कुत्र्यासारखा त्यांना मारतो आणि उमाला शेवटी आबांना शेवटचं बघण्यासाठी घेऊन जातच. पण तिथेही मोठा राडा होतो. कारण आबांच्या प्रेतावरतीच पद्मा शपथ घेते की भिकारड्या, 7 जन्म सोबत राहायचं माझ्या बहिणीला वचन दिलंयस ना व तू. पण आता मीही तुला एक वचन देते की 7 जन्म तुम्हाला माफ करणार नाही. आणि उमाला मोठा धक्का बसला या सगळ्याचा. प्रेक्षकांनो, नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब तर करून ठेवाच, पण भाग कसा वाटतोय तेही कमेंट करून कळवा.